भैया काय असतं माहिती आहे का, त्या ताकदीनं लावून धरायला लागतं. नुसती घटना घडली की बोल घेवड्यासारखं नेत्यांनी जमायचं आणि कुटुंबाच्या अवतीभोवती बसायचं आणि आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहेत म्हणायचं, बेगडेपणा करायचा आणि घरी जाऊन झोपायचं. याने कायद्यात बदल होणार नाही, राज्यात कोणालाही न्याय मिळणार नाही. तुम्ही इथं जात शोधू नका, इथं माणुसकी शोधा आणि एक लेख शोधा. मग तुम्ही सरकारनं जर हे शोधलं, तुम्हाला राजकारणात नादं लागले जात शोधायची. तुम्ही याच्यात जात शोधू नका, तर माणुसकी शोधा सरकार म्हणून आणि लेख शोधा. हो, तुम्ही लेख शोधायचा लागा. एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना म्हणा फोटो बघा, फक्त एकदा ते फोटो बघा ताईचे, तुम्ही बघितले नसतील तर. पुन्हा इथं झक मारायची नाही आमच्या राज्यात, पुन्हा रस्त्यावर नाही यायचं. आणि आम्ही राजकारणी बेगडे नाहीत, आम्हाला कायदा तोडायला लावू नका. कायदा होईलच. कायदा तोडायला लावू नका, एवढीच आमची मागणी. तुम्ही कडक कायदा करा, पुन्हा राज्यात यज्ञताईसारखे प्रकार होणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. नसतात तुम्हाला माहिती, एकदा आम्ही रस्त्यावर उतरल्यावर काय करतो. आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना, सगळ्या जाती धर्माच्यांना मी आवाहन करून, हात जोडून विनंती करून सांगतो, मालेगावकरांनी आपल्या लेकीसाठी उठाव केला, न्यायासाठी. पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हाक द्या, म्हणजे टप्प्याटप्प्यात पूर्ण राज्य बंदची आपल्याला हक द्यायची. आणि त्याच्यात पूर्ण ताकदीनं मी उतरणार आहे की पूर्ण राज्य टप्प्याटप्प्यानं बंद होणार. आणि याच्याही पुढे सांगतो, जिल्हे तर सगळे बंद होणारच,